नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर मित्रांनो, आज तुम्ही आपल्याकडे बघत आहात तो ढोलक नाही, ही आहे ढोलकी. महाराष्ट्राची शान, मराठी लोकांचं पारंपरिक वाद्य. हे वाद्य जास्त करून लावणी किंवा मराठी पारंपरिक गीत ह्याच्यामध्ये वाजलेलं आहे आणि हिंदी गाण्यांमध्ये पण हे वाद्य वाजलेलं आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका. खूप छान व्हिडिओ आहे. ढोलकीचं मी तुम्हाला बेसिक शिकवणार आहे. आणि जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलं की गणपतीमध्ये जर तुम्हाला आरती वाजवायला शिकायची असेल तर तरी सुद्धा तुम्हाला ही सिरीज खूप महत्वाची आहे. ओके, आपले ढोलकचे व्हिडिओज पण चालू राहणार आहेत, हे व्हिडिओज पण चालू राहणार आहेत सिरीज वाईज. ओके, तर एक मी तुम्हाला, पण त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा, पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका. ओके, एक छोटस मी तुम्हाला ढोलकी वाजवून दाखवतो, एकदम थोडीशी वाजवून दाखवतो. आता खूप सारे चांगले चांगले महान वाजवणारे कलाकार आहेत. सत्तू दादा म्हणजे आपले सत्यजित जामथांडेकर, निलेश परब, कृष्णा मुसळे सर, एवढे सगळे दिग्गज कलाकार आहेत. तर तेही खूप छान शिकवतात. मी एक छोटासा प्रयत्न करतोय, जे मला येते ते तुम्हाला शिकवण्याचा. मी काही प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, मी एक छोटासा प्रयत्न करतोय. ओके, एक छोटासा मी तुम्हाला वाजवून दाखवतो काहीतरी ढोलकीचं. अशा प्रकारे ढोलकीचे सोलो वाजवले जातात लावणीच्या आधी किंवा गाण्यांच्या आधी. ओके, छोटे छोटे पॅटर्न्स वाजवले जातात ढोलकीचे, काही ठेके असतात. मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे, कशा प्रकारे वाजवायचं, काय वाजवायचं. ओके, तर सगळ्यात आधी ही ढोलकी, आपली नक्षीवाली ढोलकी, ही मोहगिनी. आणि कोणाला जर नवीन ढोलकी विकत पण घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ही आपली मोहगिनीच्या खोडाची ढोलकी आहे. खूप सुंदर ढोलकी आहे. ओके, ही मी पण नवीनच घेतलेली आहे ढोलकी. जर तुम्हाला अशी एकदम सुंदर ढोलकी, नक्षीकाम बघा ढोलकीवर, खूप छान नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा, खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. असे जाडवाले नटबोल्ट लावलेले आहेत. ओके, नक्षीकाम बघा ढोलकीवरचं. जर तुम्हाला पण अशी छान आणि सुंदर ढोलकी घ्यायची असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा किंवा मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आता ढोलकीमध्ये चाटी आणि बेस, ह्याला आपण बेस ढुमा किंवा बाया बाया असं पण बोलतो. बेस ढुमा किंवा बाया. आणि ही ढोलकी, आता ढोलकी थोडीफार तबल्याप्रमाणे, म्हणजे तबल्याचे बोल पकडून वाजवली जाते. ज्यांना थोडाफार तबला वाजवता येतो ते लोक ढोलकी सहज वाजवू शकतात. आता मी तुम्हाला ढोलकीची चाटीची साईज दाखवतो, चाटीची साईड दाखवतो. ही आहे ढोलकीची, हा आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे ढोलकीचा. ही आपली ढोलकीची चाट आहे. हे बघा, एकदम हायर साईडला बोलते ढोलकी, खूप छान. आता तबल्याप्रमाणेच इथे मध्ये शाई असते. फक्त तबल्याला एक असं मैदान असतं, ते मैदान ढोलकीला नसतं. डायरेक्ट आपला व्हाईट कलरचं हे जे मैदान असतं ते असतं ढोलकीला. ही शाही आणि हे अशी दोन घरं असतात ढोलकीला. ओके, जर तुम्ही ढोलकी बघाल. आणि बेसचा साईड तर आपला ढोलकचा जसा बेस असतो तसा तसा असतोय बघा. हा ढोलकीचा बेस आहे. बेस म्हणजेच बाया, त्याला आम्ही बाया पण बोलतो, डुमा पण बोलतो. ओके, हा ढोलकीचा बाया. ह्याच्या आतमध्ये मसाला लावलेला असतो. हा मसाला खूप साऱ्या इन्ग्रेडियंट्स, खूप साऱ्या नैसर्गिक पदार्थापासून बनवलेला जातो. हा मसाला वेगळा असतो. ओके, तर एक मी तुम्हाला छोटासा ढोलकीचा ता कसा वाजवायचा ते थोडस दाखवतो. ओके, आता ता वाजवण्यासाठी हे हे जे हा जो वरचा भाग आहे, हा पांढऱ्या कलरचा भाग, ही आपली 3 बोटं आहेत. या 3 बोटांनी बरोबर
अशा प्रकारे आघात करायचा. अशा प्रकारे या पांढऱ्या कलरच्या भागावर 3 बोटांनी हा ओके आणि जोरात मारायचं, जेवढ्या जोरात तुम्ही मारू शकता. आणि ह्या पांढऱ्या कलरच्या भागावरच झालं पाहिजे. असं नाही की इथे मारताय, इथे बरोबर व्हाईट कलरचा जो भाग आहे असा जेवढ्या जोरात तुम्ही वाजवू शकता तेवढ्या जोरात तुम्हाला वाजवायचंय. हात एकदम हलका सोडायचा आणि असा एकदम झटका जसा लागतो हाताला असा असा ओके. परत बघा, असा हात ठेवायचा, हात एकदम हलका सोडायचा आणि अशा प्रकारे असा 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 ओके. परत एकदा बघा, असा हात ठेवायचा आणि 1 1 1 काय करायचं, असा हात ठेवून 1 1 बरोबर ह्या भागामध्ये तुम्हाला अशा प्रकारे वाजवायचे. ओके, हा झाला ढोलकीचा ताल. ह्या भागामध्ये आपण एवढंच बघूया. पुढच्या भागात मी तुम्हाला एक एक असे बेसिक बोल शिकवत जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला वाजवायला सोपी असेल. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.